नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर आज आहे सोमवार. आज सोमवारी अमावास्या आहे. तर सोमवारी येणारी अमावास्या, मंगळवारी येणारी चतुर्थी, बुधवारी येणारी अष्टमी, रविवारी येणारी सप्तमी या चारही तिथी सूर्यग्रहणासमान असतात. ग्रहणात जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य या तिथीवर प्राप्त होते. तर दान, जप, ध्यान, श्राद्ध हे केले असता आपल्याला त्याचे 100 पटीने फळ मिळते. तर ह्या दिवशी जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची असते आपल्याला. तर सकाळी सगळं घर स्वच्छ करून पाण्यामध्ये गोमूत्र, लिंबू, मीठ हळद हे सगळं टाकून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं. घरात जाळे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे. अमावास्येच्या दिवशी सगळे घराची साफसफाई करायची असते. तर पूर्णपणे घर आपण सगळं स्वच्छ करून घ्यायचं. परत घर सगळं स्वच्छ करून झाल्यावर आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची असते. तर सकाळी आपल्याला पंचगव्याने संपूर्ण शरीराला पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून घ्यायचं आहे. आणि ते लावून झाल्यावर आपल्याला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे. हे उठणं लावल्यानंतर परत साबण लावायचा नाही, फक्त उठण्यानेच आपल्याला त्या दिवशी आंघोळ करायची आहे. अमावस्येच्या दिवशी घरात आपल्याला उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणायचं आहे. उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आणि त्या मोहरीवरच आपल्याला 11 वेळा काल भैरवाष्टक, 11 वेळा जमत नसेल तर फक्त 1 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि 11 वेळा वैदोक्त वल्गा सुक्त म्हणायचंय. 11 वेळा काल भैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचंय. 11 वेळा जर जमत नसेल तर तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा म्हणू शकता. आणि ही मोहरी नंतर आपल्याला घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात टाकायची आहे. ह्यामुळे काय होतं तर घरात जी काही वाईट शक्ती असते, नकारात्मक शक्ती असते किंवा कुणी करणी केली असेल किंवा वाईट बाधा असेल तर ह्या उपायाने ते घरातून निघून जातात. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या जर सेवा केल्या तुम्ही घरामध्ये तर आपल्याला खूप त्याचे फरक दिसून येतात. अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृदेवांच्या नावाने घरात दही भात म्हणजे भात करायचा आहे. आणि दही व भात हे आपल्या घराच्या छपरावर किंवा गच्चीवर तुम्ही एक म्हणजे छोटा लोटा पाणी भरून ठेवायचं आहे. आणि दही भात ठेवून ते आपल्या पितृदेवांना तुम्ही अर्पण करू शकता. पितृदेवांना नमस्कार करायचा, त्यांना प्रार्थना करायची की मी हे तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवते, पण तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या आणि हे जे नैवेद्य मी ठेवते ते तुम्ही मान्य करून घ्या, अशी त्यांना प्रार्थना करायची. आणि त्यांना नमस्कार करून हे दही भात आणि पाणी तुम्ही घराच्या छपरावर ठेवू शकता. आणि आपल्याला पुढची सेवा करायची आहे. जर आपण घरातल्या मंदिरामध्ये आपल्या देवघरात तर देवांची अमावस्येच्या दिवशी सेवा करतोच. त्यांना अभिषेक वगैरे घालणं, त्यांची सेवा म्हणजे कालभैरव अष्टक वगैरे घरात हे उपाय आपण करतोच. पण आजूबाजूला पण जर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठल्या देवी देवतांचं मंदिर असेल तर तेथे जाऊन आपल्याला देवींना हार नारळ अर्पण करून त्यांचा पण मान सन्मान करायचा आहे. खडी साखर, हार, नारळ हे घेऊन जायचं आणि त्यांना ते अर्पण करून त्यांचा पण मान सन्मान करायचा असतो. घरात आपल्या एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर आणि इतरही व्यक्तीवरनं आपण हा उपाय करू शकतो. तर त्या नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. शेंदूर ओला करायचा नाही आहे, आपल्याला कोरडा ठेवायचा आहे. आणि त्याने त्यांचा उतारा करायचा आहे. परत दुकानात किंवा ऑफिसमध्ये साफसफाई करायची आहे. जाळे वगैरे असतील तर ते काढायचे आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे आवर्जून करत जावा. घरातले, ऑफिसामधले, दुकानातले जाळे वगैरे काही असतील तर ते तुम्ही काढत जावा. घरातली स्वच्छता साफसफाई करत जावा. कारण की अमावस्येच्या दिवशी जर हे तुम्ही केलं तरी घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती जे काही आहे ती निघून जाते. आणि उंबरठ्याच्या दिवशी आपल्याला हळदी, गोमूत्र आणि चंदन पावडर यांचा लेप करायचा आहे उंबरठ्याला. न चुकता अमावस्याला तुम्ही हे करत जावा. आपल्या घरावरून पण 7 वेळा नारळ उतरवून त्या आपल्या म्हणजे घरासमोर फोडायचं आहे. ते नारळ 7 वेळा उतरवायचं आहे आणि तो नारळ उंबऱ्यावर फोडायचा आहे. परत हे नारळ आपल्याला कचरा कुंडीत टाकून द्यायचा आहे. तो नारळ आपण खायचा नाही, तो नारळ आपण कचऱ्या कुंडीत टाकून द्यायचा. हा उपाय तुम्ही अमावस्येला करायचा आहे. प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्ही करत जावा.
नंतर आपले जे काही वाहन असतील त्यांना स्वच्छ धुवून नारळ उतारा त्यांच्यावरून 7 वेळा करायचा आहे आपल्याला. नारळ उतारा वाहनांना करत असताना जर गाडी आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर जर काही कुठलीही गाडी जर आपल्याकडे असेल तर स्वच्छ त्याला सकाळी उठल्यावर धुवायची. एक नारळ घ्यायचं, त्यावरून 7 वेळा उतरवायचं ते नारळ आणि त्याचा उतारा करताना श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही तो नारळ उतरवायचा आहे, उतारा करायचा आहे त्या गाडीवरून. परत तो नारळ जमिनीवर फोडायचा आहे आपल्याला. आणि हा उतारा करत असताना ही सगळं नारळ वगैरे फोडत असताना गाडी आपल्याला चालूच ठेवायची आहे. परत घरी यायचं, हात पाय धुवून स्वामींना मुजरा करायचा, नमस्कार करायचं आणि एक मोहरी घ्यायची, पांढरी मोहरी. पांढरी मोहरीला कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने ती शिवून घ्यायची पिशवी आणि ती गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायची आहे आपल्याला. तर गाडीला केसारी बांधायची आहे. तर यामुळे काय होतं, तर अपघात जे होतात, संकट आपल्यावर येतं, अपघात घडतात, ऍक्सिडेंट वगैरे होतात, तर यामुळे आपलं रक्षण होतं. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. जी लोक सतत बाहेर असतात त्यांनी हा उपाय नक्की करा. इंजनला तुम्ही ही पिशवी आतमध्ये तारेला अडकून बांधून ठेवा. नंतर घरात, दुकानात, ऑफिसमध्ये आणि कारखान्यात वगैरे कोहळा बांधायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला. ज्यांचा कुणी बांधला असेल कोहळा, ज्यांचा खराब झाला असेल, कधी कधी कोहळा खराब होतो, एकदम सुकून जातो आणि कधी कधी कोहळ्यामधून पाणी पडतं. तर हे मी स्वतः अनुभवलं आहे. माझ्या घरात मी कोहळा बांधला होता, तर तो कोहळा एकदम वरपासून असं सुकून गेला होता कोहळा. तर तो कोहळा मी टाकून दिला होता, म्हणजे निर्माल्य वगैरे आपल्या देवाचं असतं त्याबरोबर मी नदीत ते प्रवाहित करून टाकलं. तर आज अमावस्याला मी ते कोहळा घरात बांधणार आहे. तर कोहळ्यामुळे काय होतं, जर एखादी कोणी म्हणजे कुणाची वाईट नजर असेल तरी तो कोहळा स्वतःमध्ये शोषून घेतो. ते वाईट नकारात्मक शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. तो त्यापासून आपलं रक्षण करतो. जे काही वाईट नकारात्मक शक्ती आहे तो त्यात सामावून घेतो. कुणाची वाईट नजर, वाईट नकारात्मक शक्ती असेल तर तो स्वतःमध्ये सामावून घेतो त्याला. त्यामुळे आपल्याला घराच्या समोर कोहळा बांधायचाच आहे. दुकानात, ऑफिसमध्ये, कारखान्यात तुम्ही कोहळा सर्वांनी अमावस्येच्या दिवशी बांधायचा आहे. तर कोहळा बांधताना आपल्याला स्वामी समर्थ एक माळ त्यावर म्हणायचे आहे. स्वामींच्या समोर तो कोहळा ठेवायचा आहे. त्याला काजळीने त्रिशूळ काढायचे आहे. अष्टगंधाचे 5 बोट त्याला लावायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ माळ म्हणायचे आहे. त्यावर एक माळ म्हणायची आहे आणि दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ म्हणायची आहे. म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एक माळ ते म्हणायचं आहे आपल्याला. शाबरी मंत्र एक माळ म्हणायचा आहे. नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. काल भैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा. हे सर्व म्हणून झाल्यानंतर त्या कोहळ्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला घराच्या बाहेर टांगायचं आहे. त्याला लाल कपड्यामध्ये त्याला बांधायचं. आणि ही सगळी सेवा आपण, हे सगळे उपाय आपण, कोहळा बांधायचा जर असेल तर संध्याकाळी तुम्ही ही सेवा करा. संध्याकाळी जर तुम्ही सेवा केली तर खूपच छान. संध्याकाळी तुम्ही कोहळा बांधा, सगळी सेवा यावर करा. काल भैरवाष्टक, वल्गा सुक्त आणि स्वामी समर्थ माळ 1 वेळा आणि दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे आपल्याला. आणि अगोदरचा जो बांधलेला कोहळा असेल तर तो वाहत्या पाण्यात आपल्याला किंवा कचरा कुंडीत सोडायचा आहे. जर खराब झाला असेल तरी पण आणि खराब झाला नसेल तरी पण अमावस्याला तो बदलायचा आहे आपल्याला. आणि खराब झालेलं ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर आपल्याला अमावस्यामध्ये तर हिरण्यदानाचं खूप महत्त्व असतं अमावस्येला. तर हिरण्यदान म्हणजे काय असतं, तर एखाद्या ब्राह्मणाला दान करणं म्हणजे ते हिरण्यदान असतं. तर दान काय करायचं आपल्याला ब्राह्मणाला, तर जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि दक्षिणा. तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही दक्षिणा देऊ शकता. ह्या 3 वस्तू आपल्याला ब्राह्मणाला दान करायच्या आहेत. तर ह्या दानाला हिरण्यदान असे म्हणतात. आणि अमावस्येला जर तुम्ही हे हिरण्यदान केलं तर तुम्हाला त्याचे 100 पटीने पुण्य लाभतं. त्याचे चांगले फळ तुम्हाला आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या घरामध्ये दिसून येतात. तर हिरण्यदान तुम्ही अवश्य करा. ह्या दिवशी तुम्ही
ह्या 3 वस्तू जानवेजोड, सव्वा पावशेर पेढे आणि तुम्हाला जेवढी तुमची यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देऊ इच्छिता ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता। तर अमावस्येला ह्या ज्या काही तुम्हाला मी साध्या सरळ सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही मैत्रिणींनो नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। आपण कुठली पण सेवा कुठलं पण काही करताना आपल्याला केल्यावर पहिल्यांदा आपल्याला त्या गोष्टींचा फरक दिसत नाही। जसं जसं आपण हळूहळू करत जातो ना तसं तसं आपल्याला फरक पडत जातो। तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पितृदेवांना दही भात आणि पाणी तुम्ही ठेवा। तर यामुळे काय होतं, तर आपल्या घरात जे भांडण कटकटी घरामध्ये किरकिर सुरू असते तर ही सेवा केल्याने आपल्या घरात कटकटी भांडणे होण्याच्या थांबतात। तुम्ही स्वतः हे उपाय करा आणि स्वतः अनुभवून मग मला सांगा की तुम्हाला किती फरक पडला या सेवेमुळे। आपण रोज प्रत्येक दिवशी स्वामींची, आपल्या इष्टदेवांची, आपल्या कुलदेवतांची पूजा करतोच, पण अमावस्या हा एकच दिवस आहे की आपण त्या दिवशी पितृदेवांची सेवा करतो। म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्ही आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, पितृस्तुती, पितृस्तोत्र हे पण तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हे वाचू शकता। तर ह्याने पण तुम्हाला खूप फरक पडेल। अमावस्येच्या दिवशी काय होतं की नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या जास्त जागृत असतात त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी। त्यामुळे आपल्याला अमावस्या जवळ आली की आपल्याला आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असतील तर आपल्या घरामध्ये खूप त्रास होतो आपल्याला। काहींचं डोकं दुखतं, काहींना शारीरिक त्रास होतो, काहींच्या घरात भांडणं होतात, किरकिरी होतात। पण जर तुम्ही पितृंची सेवा केली आणि जर आपल्यावर पितृंचा आशीर्वाद नसेल तरीही ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात। प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळा येतो, म्हणजे तुम्ही 100% समजून जा की तुमच्यावर पितृदोष आहे आणि हा पितृदोष प्रत्येक अमावस्येला तुम्ही पितृंची स्मृती करून, त्यांना नैवेद्य ठेवून, त्यांची पितृस्तोत्र, पितृस्तुती किंवा हिरण्यदान हे सगळे उपाय तुम्ही करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता। तर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला किती ह्या सेवेचा फरक पडलेला आहे। तर ह्या प्रकारे तुम्ही अमावस्येच्या दिवशी पितृंची सेवा करा, भरपूर सेवा करा, स्वामींची पण सेवा करा, स्वामींना दही भातचा नैवेद्य दाखवा, अमावस्येच्या दिवशी नारळ अर्पित करा स्वामींची। एखाद्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा कमी करा, पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृदेवांची सेवा अवश्य करा आणि मनापासून करा। जे काही करणार आहे ते मी सांगते म्हणून करू नका, तर मनापासून तुमची पण इच्छा त्यामध्ये असायला हवी की मनापासून जर तुम्ही केलं तरच तुमचे पितरांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। आणि हे सगळं करताना पितृंना नैवेद्य वगैरे दाखवताना, पितृंचं जे काही सेवा करणार आहे ते करताना अगोदर स्वामींची आज्ञा घ्यायची, स्वामींना सांगायचं की मी असं असं म्हणजे पितृदेवांसाठी मी जे काही करते ते त्यांना मान्य करून घ्यायला सांगा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम असू द्या, हे स्वामींना आधी आपण सांगायचं आहे। आज माझा पारायणाचा 9वा दिवस आहे आणि माझं आजचं पारायण पूर्ण झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।